नमस्कार. मी शुभांगी राणे, किमया वास्तूमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेली आहे, वटपौर्णिमा किंवा सावित्रीची वटपौर्णिमा असं म्हटलं जातं त्याला. सो या विषयावर मला आज बोलायचं आहे. खूप वेगळा विषय घेऊन आलेली आहे. वटपौर्णिमा किंवा वडाची पौर्णिमा या व्रताची माहिती प्रत्येक बाईला किंवा इनफॅक्ट मी असं म्हणेल प्रत्येक जणाला असतं. मग त्यात बाई असेल, पुरुष असेल, या प्रत्येकाला असते. पण मला असं वाटलं की या विषयावर थोडंसं विस्तृतपणे बोललं पाहिजे, की आपण सगळ्यात पहिलं तर आपण ही पौर्णिमा का साजरी करतो? त्यामागे शास्त्रीय वैज्ञानिक कारण काय आहे, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा ही वटपौर्णिमा साजरी करत असतो, त्यावेळेस आपल्याकडून समाजाला किंवा निसर्गाला काय अपेक्षित आहे आणि आपण काय करू शकतो किंवा त्याप्रकारे आपण कसं त्याला अजून एन्हान्स करू शकतो आणि निसर्गाला आपल्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी पण काही चांगलं देऊ शकतो का? याचा विचार आपण करू शकतो. म्हणून मी आज हा एक छोटासा प्रयोग केलेला आहे. आशा करते की तो तुम्हाला आवडेल आणि आपणास आवडला तर नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा. जेणेकरून माझा उत्साह असाच वाढेल आणि मी काही नवीन गोष्टी तुमच्यापुढे परत घेऊन येऊ शकेल. सो मी तुमच्यासमोर प्रेझेंटेशन शेअर करते. श्री गणेशायला, श्री गणपती बाप्पाला नमस्कार करून, श्री सरस्वते नमः, श्री स्वामी समर्थांची कृपा पाठीशी घेऊन मी आज आपणासमोर एक छोटंसं प्रेझेंटेशन माहिती रूपाचं सादर करीत आहे आणि आशा करते की ते तुम्हाला नक्की आवडेल. वटपौर्णिमा. वटपौर्णिमा साजरी का करतात? तर आपल्या सर्वांना माहिती असेल की सावित्री आणि सत्यवानची कथा ही तुम्ही ऐकली असेल, लहानपणी ऐकली असेल किंवा कोणाकडनं ऐकली असेल. तर ती आपल्याला ही माहीत असते की यामध्ये सावित्रीने यमाकडनं वटवृक्षाच्या छायेत ते गतप्राण झालेल्या तिच्या नवऱ्याचे प्राण परत मागवून घेतले होते. ही कथा जशी आपल्याला माहीत आहे, त्याचबरोबर या कथेरूपी किंवा आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक सणाला, प्रत्येक गोष्टीला एक छोटीशी कथा जोडलेली असते. यामुळे या कथेचा उपयोग आपल्याला मेमराईज करणं किंवा लक्षात राहण्यासाठी खूप महत्त्वाचा होतो. अर्थात ही कथा सत्य घडलेली आहे. त्यामुळे याचा सायंटिफिकली आपल्याला आत्ता कसा उपयोग करून घेता येईल तेही बघू. जेव्हा सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाकडनं परत मागितले, त्यावेळेस तिची बुद्धिचातुर्यता, तिचा स्मार्टपणा हे सगळं आपल्या लक्षात येतं, की ती किती बुद्धिचातुर्यवान होती, जिने सत्यवानाचे प्राण आपल्याला परत मागण्याबरोबरच तिने आपल्या सासू-सासऱ्यांचे डोळे ज्यांना दिसत नव्हतं तेही मागून घेतले, त्यांचं राज्य मागून घेतले. अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे, प्रामाणिक इच्छा ठेवून तिने मागितली आणि तिची ती पूर्ण झाली. आशा करते आपल्या सर्वांच्या अशा सर्व इच्छा पूर्ण हो आणि आपलं हे वटपौर्णिमेचं जे व्रत आहे, जो सण आहे, तो तुम्हाला अलभ्य असा लाभ देवो. आता आपण जाणून घेऊया की वटपौर्णिमेची वटसावित्री किंवा वटपौर्णिमा कशी साजरी करतात आणि वडाच्या झाडाची पूजा कशी करतात. सर्वात पहिलं की वटपौर्णिमा सुरू करताना श्री गणेश पूजन करावे. गणेश पूजन करताना आपण ह्या गोष्टीचं नक्कीच या गोष्टीचा सर्वात पहिले गणेश पूजन करावे व गणपती मंत्र किंवा गणपती स्तोत्र म्हणावे आणि याचबरोबर हा अतिशय असा पवित्र मी मंत्र दिलेला आहे, तो मंत्र तुम्ही म्हणावा. याचा अर्थ असा होतो की माझ्याकडनं पवित्र अपवित्र असं जे काही सेवा माझी घडली असेल ती गोड मानून घ्या आणि त्याचे चांगले फळ मला लाभू द्या. हा मंत्र असा आहे, ओम अपवित्र व पवित्र वा सर्वावस्थां गतोपि वा या स्मरेत पुंडीराक्ष सभ्याय भ्यांतर शुचिः. खाली मी त्याचा उच्चारही दिलेला आहे. सोपा मंत्र आहे पण काही शब्दांचं फोड होणं गरजेची होती म्हणून मी त्याचा उच्चार दिलेला आहे. तो तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होईल. याचबरोबर हळद कुंकू, अक्षता, सुपारी, फुले, पंचामृत, 2 निरांजन, तुपाचे निरांजन असलेले कधीही चांगले.
धूपकांडी किंवा धूपबत्ती, 5 फळे, सुवासिनीची ओटी भरण्याच्या वस्तू, पूजा करत असताना किंवा पूजा करून झाल्यानंतर नॉर्मली सुवासिनी एकमेकींना हळदी-कुंकू देतात. तर हळदी-कुंकू देऊन वाण देत असताना त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या सुवासिनीची कोणत्याही अगदी गोरगरीब असेल तरी चालेल, तिची जर ओटी भरलीत तर निश्चित तुम्हाला याचे चांगले फळ मिळतील. ओटी भरताना ज्या वस्तू किंवा घ्यायच्या असतात त्या वस्तूमध्ये हिरवा रंगाचं ब्लाउज पीस, हिरव्या बांगड्या, मणिमंगळसूत्र, फळ एखादं किंवा नारळ, ओटी भरताना आपण ज्या ज्या गोष्टी वापरतो त्या इत्यादी सौभाग्य लेण्यासहित जर हे तुम्ही दिलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो. आणि हे पूजन करत असताना या मंत्राबरोबर जर वटपौर्णिमेच्या वडाला जेव्हा आपण 7 फेऱ्या घालत असतो तेव्हा तुमची आराध्य देवता, तुमची इष्ट देवता किंवा तुमची कुलस्वामिनी यांचं नामस्मरण करत जर तुम्ही प्रदक्षिणा घातलीत किंवा त्यांना वटाच्या प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही त्यांना जर विनवणी केलीत की या जन्मीचं जे काही पुण्य माझ्या पदरात पडणार असेल ते पूर्ण माझ्या पदरात माझ्या नवऱ्याला, माझ्या मिस्टरांना आणि माझ्या फॅमिलीला मिळू दे आणि माझा सुखाचा असा संसार होऊ देत. वडाच्या झाडाचं महत्त्व काय आहे? आज ते आपण जाणून घेऊया. कारण इथून पुढची वटपौर्णिमा तुमची नक्कीच एक वेगळी वटपौर्णिमा असेल. कारण आपण या झाडाची पूजा का करतोय? त्याने काय फायदे होणार आहेत? शास्त्रानुसार याचं महत्त्व काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे पर्यावरणाला कसं लाभदायी आहे? आजकाल आपण ऐकत आहात की आज या पॅन्डेमिक सिच्युएशन्समध्ये ऑक्सिजनची किती गरज आहे आणि त्या गरजेसाठी जर आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जर याचं चांगल्या रूपात एक वेगळी वटपौर्णिमा जर आपण साजरी करू शकलो तर अर्थात मला असं वाटतं की ती तुम्हाला नक्कीच आवडेल. जाणून घेऊया वडाच्या झाडाचं महत्त्व. सृष्टी निर्माण होत असताना जेव्हा झाला किंवा प्रलय होण्यापूर्वी जलामध्ये भगवान विष्णू ज्या पानावर अवतरित झाले ते वडाच्या झाडाचं पान होतं. ब्रह्मदेवाचं वड हे निवासस्थान आहे अशी आपल्या हिंदू धर्मीयांची धारणा आहे. तसेच भगवान शिवाचेही या वृक्षावर निवासस्थान असं मानतात. मग याचा अर्थ जर आपण बघितला तर श्री दत्तगुरूंचे तिन्ही रूप ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं निवासस्थान आहे. मग त्याच प्रकारे जसं स्वामींना हे स्वामींचं अतिशय आवडतं झाड आहे किंवा स्वामींचा जन्म हाच वटवृक्षाच्या झाडाखाली झालेला आहे. सो अर्थात ह्या झाडाचं अजून अलौकिक असं व्रत आणि महत्त्व वाढते. वडाचं झाड उन्हाळ्यात दिवसाला 2 टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकत असतं आणि त्याचा उपयोग आपल्या ढग तयार होण्यासाठी होतो. हवेत आर्द्रता निर्माण होणं, गारवा निर्माण होण्यासाठी होतो आणि अर्थात पावसाळ्यात जमा झालेल्या ढगातलं पाणी खेचून घेऊन पाऊस पाडण्यात मदत करणं हे या झाडाचे महत्त्वाचे कार्य असतं. त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत असेल की हा किती पर्यावरणपूरक असा झाड आहे आणि ज्याचं आपल्या ऋषीमुनींनी या झाडाचा उपयुक्तता मानव जातीला कळावी व या झाडाची उपयुक्तता टिकून राहावी किंवा सगळ्यात महत्त्वाचं की या झाडाचे संवर्धन व्हावे यासाठी या वटवृक्षाच्या पूजेची, वटपौर्णिमेची नियोजितता कदाचित ऋषीमुनींनी केली असावी. कारण त्यांना कदाचित कलियुगात मानवाला याची प्रचंड गरज आहे याचा आभास कदाचित तेव्हाच झाला असेल. वडाच्या झाडाचं अजून एक महत्त्वाचं असं की या झाडाची जी पंचांग असतात जसं साल, मूल, मुळे, पाने, बिया, चीक इत्यादी प्रचंड औषधी आहेत आणि त्याचा अतिशय मानवी शरीरावर प्रचंड चांगला परिणाम होतो. सालीचा काढा हा मधुमेहावर अतिशय गुणकारी आहे. ज्यांना कोणाला असेल त्यांनी हा प्रयत्न करून नक्की बघावा. या झाडाच्या सालीपासून दोर बनवला जातो. सगळ्यात महत्त्वाचं की या झाडावर पशुपक्षी, कीटक यांचं निवासस्थान कायम असतं. तुम्ही बघितलं असेल की वडाच्या झाडाला फळं भरपूर लागतात आणि त्याचमुळे पक्षी किंवा कीटक हे या झाडाभोवती अतिशय उपयुक्त असतात आणि आपल्याला माहित आहे की पक्षी, कीटक आपल्या पर्यावरणासाठी, शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहेत. तर त्यांचा लाभ झाडाला व झाडाचा लाभ मानवाला अशा प्रकारे होत असतो. सदाहरित व सदाबहार वृक्ष जमिनीची धूप राखण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्याच्यामुळे जिथे डोंगराळ भाग असेल, माळरान असेल अशा ठिकाणी जर वडाच्या झाडाची स्थापना केली तर अतिशय फलदायी होते. या झाडाचा चीक संधिवात, दातदुखी किंवा कंबरदुखी यावर उपयुक्त असा मानला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या झाडाची वाढ प्रचंड वेगाने होते आणि भरपूर सावली देणारा, भरपूर गोष्टी सामावून घेणारा, जमिनीची धूप कमी करणारा असा हा वृक्ष आहे.
या झाडाच्या मुळ्या किंवा त्याचे पारंबे याच्यापासून केशतेल बनवतात आणि ते अतिशय प्रचंड लाभदायी असे असते. असा प्रत्येकाचा अनुभव आलेला आहे. सो तुम्ही सुद्धा या गोष्टीचा अनुभव करून घ्या आणि इथून पुढे वडाच्या झाडाची पूजा करत असताना तुम्हाला या गोष्टी नक्कीच आठवणीत राहतील अशी मी आशा करते. वटवृक्ष याची स्थापना ही सर्वथा शुभ फल देणारी असते, असं वृक्ष आयुर्वेद असं म्हणतात. वडाच्याच झाडाला अक्षय वृक्ष असेही म्हटले जाते. या वृक्षाचा कधीही क्षय होत नाही, हे सतत वाढत जाते. म्हणजेच तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचदा वडाच्या पारंब्या ह्या जमिनीत पुन्हा पुन्हा येऊन त्या उगवत असतात आणि अशा प्रकारचा वडाच्या झाडाचा विस्तार होत असतो. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की खूप मोठी मोठी, खूप जुनी जुनी, अगदी 1000 वर्ष जुनी सुद्धा वडाची झाडं आहेत आणि हे एकमेव द्योतक आहे की ते अक्षय आहे, ते वाढत जात आहे. आणि का कोणास ठाऊक म्हणूनच कदाचित ऋषीमुनींनी आपल्याला या झाडाची पूजा करायचा प्रघात पाडून दिलेला आहे, जेणेकरून त्या वृक्षाचीही वाढ होत जावी, त्या वृक्षामुळे मिळणारा भरपूर ऑक्सिजन हा मानव जातीला परोपकारी ठरावा, लाभदायी ठरावा आणि त्याचबरोबर निसर्गालाही याचं प्रचंड फळ निसर्गाबरोबर मानवालाही मिळावं. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला असं एक विशेष महत्व आहे. वैज्ञानिक कारण जसं मी तुम्हाला सांगितलं ते आहेच. पण मग ह्याच झाडाची पूजा का? कारण हे खूप आयुष्य असलेले झाड असते. स्वामी समर्थांचे आवडते झाड आहे. प्राणवायू भरपूर देणारे आहे, सावली भरपूर देणारे आहे. म्हणून कदाचित याच वृक्षाची निवड ऋषीमुनींनी केली असावी. यामागे अजून एक सायंटिफिक कारण आहे. नासाने नासाने आत्ता सांगितलं की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील 12 वर्षात प्रत्येक मानवाच्या शरीरातील सर्व पेशी न्यू जनरेशन नव्याने सुरू होत असतात. म्हणजे प्रत्येक 12 वर्षात प्रत्येक व्यक्तीचा एक न्यू जन्म होत असतो असं म्हणायला हरकत नाही. पूर्वी आपल्याला माहिती असेल की जुन्या काळी 12 वर्ष झाल्यानंतर मुलींची लग्न करून दिली जात. मे बी 12 ते 15 या पॅचमध्ये किंवा या पिरियडमध्ये मुलींची लग्न करून दिली जात. तर त्यावेळेस मुलींची लग्न झाल्यानंतर आपल्याकडे एक प्रघात हा होता की वटाची पूजा करावी. मग वटपौर्णिमेची पूजा करताना आपण नॉर्मली काय मागतो? तर आपण हे मागतो की माझा हा नवरा, जो माझा आत्ताचा नवरा आहे, तो जन्मोजन्मी हाच नवरा असावा. किमान तो 7 जन्म असावा. आपण जर गणित केलं तर 12 वर्षात मानवी शरीरातील सर्व पेशी बदलतात, म्हणजे तो पुनर्जन्म होतो. म्हणजे 12 × 7 जर केलं तर 84 जन्म होतात आणि ही 12 जर ऍडिशनल धरली, जे स्त्रीची धरू आपण त्याला, तर जवळजवळ 96 होतात. म्हणजे आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये शतायुषी असा एक वाक्यप्रचार किंवा असा एक शब्द आहे. कदाचित तो यालाच कारणीभूत असेल का, की 96 वर्षाचं आयुष्य जर आपल्याला लागलं आपल्या जोडीदाराबरोबर, ज्याच्याबरोबर आपण एक संसार थाटत आहोत किंवा चांगला संसार करत आहोत, तर निश्चितच तो संसार सुखी, समृद्ध आणि आनंददायी, लाभदायी होऊ शकतो. म्हणूनच की काय, की या झाडाची पूजा करताना 7 जन्म किंवा जन्मोजन्मी 7 जन्म मला हाच नवरा मिळावा अशी अपेक्षा, अशी धारणा हिंदू स्त्री करत असते. आणि म्हणूनच कदाचित या गणिताचं गमक या झाडाशी जुळत असावं. आणि सगळ्यात महत्वाचं की या झाडाबरोबर किंवा या झाडाच्या सावलीत गेल्यानंतर किंवा या झाडाजवळ गेल्यानंतर आपणास प्रचंड चांगली फिलिंग येते किंवा चांगले व्हायब्रेशन्स येतात. कारण भरपूर ऑक्सिजन देणारा झाड असल्यामुळे नवरा बायकोनी पूजा करताना जर दोघांनी तिथे असणं हे अपेक्षित असतं. पूर्वी असं म्हणायचं, म्हणजे मी माझ्या आईच्या तोंडून ऐकलं होतं की वडाच्या झाडाची पूजा झाल्यावर पहिलं वाण नवऱ्याला द्यायचं असतं. कदाचित ह्याचं हे कारण असेल की दोघांनी जाऊन त्या वडाच्या झाडाच्या आजूबाजूला असावं. स्त्री म्हणजे बायको ही पूजा करत असावी आणि पुरुष म्हणजे तिचा नवरा हा तिथे उभा असावा आणि ती पूजा झाल्यानंतर, ते 7 फेरे झाल्यानंतर तिने ते वाण येऊन त्या नवऱ्याला द्यावे. ह्याचा कदाचित असा अर्थ असेल का, की दोघांनीही या वडाच्या झाडाच्या सानिध्यात यावं, काही काळ त्या झाडाजवळ बसावं, झाडाजवळ राहावं. त्याच्यामुळे भरपूर ऑक्सिजन हा तुमच्या शरीराने ऑब्झर्व्ह करावा. तुम्ही चांगले फिलिंग घ्यावेत, पॉझिटिव्ह एनर्जी घ्यावी आणि याचा संदर्भ 7 जन्माशी जोडलेला असावा, असं माझं मत आहे. आपलं मत काय आहे हे नक्कीच कमेंट्समध्ये मला कळवा. मला आपलं मत जाणून घ्यायला नक्की आवडेल. पूजेसाठी ह्यात एक खूप महत्त्वाचा विषय मला आज हाताळायचा होता किंवा तुमच्यापुढे मांडायचा होता. आय होप तुम्हाला तो आवडेल आणि माझ्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला तो पटला, तर नक्की याचा अवलंब करा. आजकाल तुम्ही बघितलं असेल, की प्रत्येक ठिकाणी म्हणजे मुंबई घ्या
किंवा गाव घ्या. गावामध्ये प्रमाण थोडंसं कमी आहे, पण मुंबईमध्ये हे प्रचंड प्रमाण आहे, की प्रत्येक स्त्री ही बाजारात जाऊन त्या झाडाची फांदी विकत घेऊन येते, घरच्या घरी पूजा करते आणि तिचं ते वटसावित्रीचं व्रत पूर्ण होतं. पण जर आपण असा विचार केला किंवा बघितलं, तर पूजेसाठी आपण जी फांदी तोडतो किंवा तोडलेली असते, तर नेचर वाईज किंवा नॅचरली आपण त्या झाडाला कुठे ना कुठे इजा पोहोचवत असतो. कदाचित तुमच्या समोर ते होत नसेल, पण जेव्हा कधी तो विकणारा गृहस्थ झाडाची फांदी तोडत असेल, त्याला कुठेतरी आपण जबाबदार असू शकतो, असं मला वाटतं. याऐवजी जर आपण असं काही केलं, की तुम्ही फांदी न विकत आणता जर नर्सरीमध्ये जाऊन जर वडाच्या झाडाचं एखादं झाड तुम्ही विकत आणलं आणि ते झाड तुमच्या कुंडीमध्ये जर स्थापन केलं आणि त्याची पूजा केली, अर्थात घरी असेल तर तुम्ही हे करा, सोसायटीत असेल तर सोसायटीत एखादी मोठी कुंडी आणा, त्या मोठ्या कुंडीमध्ये मोठं वडाचं झाड आणून त्याच्यामध्ये त्याची स्थापना करून तिथे जर सोसायटीतल्या बायकांनी किंवा घरगुती घरी करणार असाल तर असं तिथे जर तुम्ही पूजा केलीत आणि त्या वडाच्या झाडाचा होणारा वटवृक्ष जर तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकलात आणि पाहिलात, तर तो निश्चित तुम्हाला एक वेगळा आनंद देऊन जाईल. ते वडाचं झाड कुंडीत असेपर्यंत जितकं मोठं होतं ते तोपर्यंत तुम्ही त्याची निगा करा. खूप मोठं झालं, कुंडीच्या बाहेर त्याचा पसारा व्हायला लागला, तर माझी आपणास अशी विनंती आहे, की जिथे कुठे माळरान असेल, तुम्ही फिरायला जात असाल किंवा तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल, तर ती कुंडी आपल्याबरोबर घेऊन जा स्वतःच्या हाताने किंवा तुमच्या मुलांच्या हाताने किंवा मी म्हणेल जी पत्नी तुमच्या साठी हे व्रत करते, कुटुंबासाठी करते किंवा आपल्या फॅमिलीसाठी करते, तिच्या हाताने जर ते वृक्षरोपण त्या वडाच्या झाडाचं रोपण तुम्ही केलं, तर ह्यासारखी पुण्यवान गोष्ट किंवा यापेक्षा जास्त मोठी वटपौर्णिमा असू शकत नाही, असं माझं मत आहे. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. ही एक वेगळ्या प्रकारची वटपौर्णिमा आपण या वर्षापासून सुरू करायचा प्रघात पाडूया का? याचा विचार नक्की करा आणि अशा प्रकारे जर वटपौर्णिमा तुम्ही साजरी करू शकलात, तर निश्चित या मी केलेल्या मेहनतीची ही पोचपावती असेल, असं मी समजेन. या प्रकारे आता येऊया आपण, की वडाच्या झाडाचे वास्तु उपाय. वडाच्या झाडाचे वास्तु उपाय कसे करतात, याबद्दल मी आज तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. अ, वडाचं झाड हे घरामध्ये लावलं जातं, पण निश्चित ते कुंडीत कुंडीत लावावं, कुंडीत स्वरूपात लावावं, छोटं लावावं, जेणेकरून त्याची तुम्ही ग्रोथ होताना पाहावी आणि ते मातीच्याच कुंडीत लावावं, अशी मात्र मी आपणा सर्वात विनंती करेन. कारण आपण नेचरशी कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. ते कशाप्रकारे ते जाणून घेऊया. बऱ्याच ठिकाणी मुंबई किंवा सिटीजमध्ये हे बघायला मिळतं, की पूर्व दिशा ही बंद असते किंवा पूर्व दिशेला टॉयलेट असणं, पूर्व दिशा तिरकी असणं किंवा पूर्व दिशेला बेड असणं, अ, अ, पूर्व दिशा कापलेली असणं किंवा कट असणं, पूर्व दिशा अतिशय वाढलेली असणं किंवा पूर्व दिशेला गटार किंवा ड्रेनेज असणं. ह्या गोष्टी पूर्व दिशेच्या दोषात ग्राह्य धरल्या जातात वास्तुशास्त्रानुसार. तर आपण इथे काय करू शकतो, की तुम्ही जो लावलेला या वर्षीपासून लावलेला कुंडीत वटवृक्ष असेल, तो वटवृक्ष तुम्ही यापैकी पूर्व दिशेच्या कोणत्याही दिशेला पूर्व ईशान्येमध्ये ठेवण्यापेक्षा किंवा पूर्व आग्नेयमध्ये ठेवण्यापेक्षा पूर्वेमध्ये जर प्रॉपर तुम्ही या दिशाची किंवा या कुंडीची स्थापना केली, तर ती निश्चित तुम्हाला फळ देणारी असू शकते. कारण पूर्वेला वटवृक्षाची स्थापना ही सर्वथा शुभ फलं देते, असं वृक्ष आयुर्वेद सांगतो. आणि वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे, की पूर्व दिशेला हा वटवृक्ष असावा. सो या प्रकारे जर तुम्ही त्याची स्थापना केली, तर निश्चित तुम्हाला ते चांगलं फळ देईल, अशी आशा मी करते आणि आय होप तुम्हाला माझा हा केलेला प्रयत्न, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथून पुढे नवीन एखाद्या इन्फॉर्मेशन घेऊन मी आपल्यासमोर प्रकट होईल. थँक यू सो मच. नमस्कार.